गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. शुभ दुपार. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब स्मृती चषक 2021 मध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर पहिल्या फेरीतील आपण हा अंतिम सामना या ठिकाणी पाहतो. या फारीज चॅलेंजर्स तलवली विरुद्ध जय गणेश वाफाले. काल सुद्धा आपण वाफाले गावातील एक संघ या स्पर्धेमध्ये पाहिला, माही स्पोर्ट वाफाले. त्या संघाने मात्र हवी तशी कामगिरी मात्र करता आली नाही, परंतु या ठिकाणी पाहूया जय गणेश वाफाले संघ कशा प्रकारची मात्र कामगिरी करतो. या नाणेफेकीचा कौल प्राप्त केला जय गणेश वाफाले संघाने छत्रपती स्वीकारला आणि आता मात्र या ठिकाणी इन्व्हाइट केलेला आहे फारीज चॅलेंजर्स तलवली संघाला फलंदाजीसाठी 85 इशारा गेम ऑन. आणि इथं मात्र या ठिकाणी सलामी जुरी आपल्याला खेळपट्टी पाहायला मिळते बबूश अँड श्याम. पहिला चेंडू इथे मात्र आखून टप्प्याचा आहे, खूपच छान हुक करतो आणि चेंडू मात्र निघून जाईल या ठिकाणी अतिशय वेगाने लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून पहिल्याच चेंडूवर हा दमदार चौकार. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो. नाही मी विनंती करतो की काश्मीर गावचा डॉन अर्थात मराठी शाळेचा डॉन विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे प्रत्येक दलवी. तर खराब चेंडूची लेत तिथे मात्र पाहिली गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून, कारण डाब्या स्टीवर चेंडूची फेकी आपण पाहिली आणि काय या जबरदस्त इथे मात्र हुकच्या अंदाजामध्ये मात्र या ठिकाणी चौकार प्राप्त केला आहे बबूशने. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा खुटपाचा चेंडू होता, परंतु ऑनसाइडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र झाला नाही. नक्कीच पंच मात्र ठिकाणी सांगता की तुम्ही डेंजर एंडकडे मात्र चेंडू ज्यावेळी ट्रॅव्हल करता त्यावेळी डेंजर एंडकडे मात्र या ठिकाणी येऊ नका. पुन्हा तर मात्र तशाच प्रकारचा चेंडू आहे, परंतु या ठिकाणी लाईन चुकीची पाहायला मिळाली. डाव्या स्टेजच्या पलीकडे मात्र हा चेंडू पाहायला मिळाला. पहिला अतिरिक्त धाव या ओव्हरमध्ये मात्र गोलंदाज अनिकेतने मात्र खर्च केली. चांगली टीम इथे मात्र तलवली संघाची आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी, कारण आपण जर प्लेन 11 जर पाहिले तर बबूश आहे, श्याम, रमीज, एतिशाम, अम्मार, नकी, अरबाज, अली, मोहम्मद, अमीर, नफेद आणि मोहम्मद असे ही प्लेन 11 इथे मात्र ठिकाणी लिस्ट आपल्या पाहायला मिळते. इथे मात्र चांगला फटका पाहतोय आपण, परंतु मिडविकेटच्या डिझाईनमध्ये मात्र खेळाडू सज्ज आहे. सिंगल धाव इथे मात्र प्राप्त करेल. या सिंगलच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे जाईल बिनगडी बाद 6. यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार. पहिल्या फेरीतील आपण हा अंतिम सामना पाहतोय आणि या स्पर्धेतील आजचा 6वा दिवस. उद्या ही स्पर्धा मात्र संपन्न होईल. उद्या आपण क्वार्टर फायनल, सेमीफायनल, मेगा फायनल असे सामने पाहणार आहोत. सुपर संडे आणि सुपर मॅचेस. यानंतर चेरोबा स्पोर्ट वाचेरी संघाने सज्ज राहायचं आहे, कारण त्याच्या संघासमोर 2 हात करेल संघर्ष समतानगर संघ. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळेल. लेफ्ट हँड रायटी कॉम्बिनेशन आणि त्याच कारणाने पाहतो की वारंवार थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं चेंजेस आपल्याला पाहायला मिळते आणि स्वाभाविक काय आहे. इथे मात्र ओरपेची लॉक केलेला जातोय जबरदस्त फटका. ज्याप्रमाणे शरीरसृष्टी आहे सीएमची त्याच प्रकारचा हा मोठा वाला बिगिट षटकार. अनिकेतला आपण जास्त स्पर्धेमध्ये गोलंदाजी अजय करताना पाहिलेली नाही आणि त्याचाच कुठेतरी मात्र अनुभव जो आहे तो मात्र कुठेतरी कमी पाहायला मिळतो या. आणि त्याच कारण मात्र या ठिकाणी फलंदाजाने योग्य तो मात्र या ठिकाणी फायदा उचलला. एक जबरदस्त फटका चेंडू निघून जाईल लॉंग लेगच्या दिशेने. अजून एक दर्शनीय फटका सीएमच्या बॅटमध्ये निघतो या दमदार चौकार. खूपच छान फलंदाजी या ठिकाणी आपण पाहिलं. शेवटच्या क्षणामध्ये सीएमच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. एकूण 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाले. एकही गडी मात्र या ठिकाणी गमावला नाही. एक प्लस पॉईंट आहे
फारिज चॅलेंजर्स तलवली संघासाठी. खूपच छान स्कोरिंगची भूमिका इथे मात्र या ठिकाणी पार पडत असताना दीपक ठाकरे. समोरचे म्हटलं तर नक्कीच पाठीचा कणा म्हणून स्कोररकडे पाहिला जातो आणि आपली बोटाची जादू मात्र पूर्णपणे धावफलकावर इथे मात्र दाखवताना चांगला सहाय्य या ठिकाणी स्पर्धेला लाभतोय दीपक ठाकरे यांच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल गोलंदाज रोशन. नेहमीच जे गणेश आपले संघाचे जे यंगस्टर आहेत, रोशन असतील, जयेश असतील, प्रथमेश असतील, यांचा आम्ही नेहमीच उल्लेख करायचो, परंतु काही कारणास्तव प्रथमेश मात्र या संघामध्ये येईन नाही. परंतु रोशन आणि जयेशकडे पाहूया कशा प्रकारचा खेळ आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला चेंडू खूपच छान इथे मात्र डिलिव्हरी पाहायला मिळते. पूर्णपणे फलंदाजाला मात्र या ठिकाणी बीट करून चेंडू मात्र निघून जातो इष्टाच्या पाठीमागे. सारंगचं हे वैशिष्ट्य आहे की ज्या वेळी सारंग एखाद्या स्पर्धेमध्ये होत होते त्यावेळी त्यांच्या सनग्लास नेहमीच असतो, ही त्यांची एक ओळख आहे. जशी आमची अजय घरच्यांची ओळख आहे, त्यांचे सुद्धा मात्र सनग्लास नेहमीच असतात. पहा पुन्हा एकदा खूपच छान चेंडू पैकी पाहायला मिळतो. या बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो. युवा गोलंदाज आहे परंतु फार टॅलेंट आहे या खेळाडूकडे आणि ते मात्र सिद्ध केलेलं आहे मागील 2-3 वर्षापासून आपण पाहिलं तर रोशनचा खेळ. धावसंख्या स्थिर बिनबाद 16. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. या जणू काय फलंदाजाला मात्र पूर्णपणे बांधून ठेवतो या गोलंदाज. 3 चेंडू मात्र ते फेकले, एकही चेंडूवर मात्र धाव या ठिकाणी मात्र खर्च केले नाही आणि कुठेतरी जे गणेश वापरले संघासाठी कमबॅक षटक आपण नक्कीच म्हणू शकतोय. टाळ्यांचा कडकडट आवाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कुठेतरी प्रोत्साहन इथे मात्र गोलंदाज रोशनचा वाढवला जातोय. अजून एक चांगला चेंडू परंतु ही लाईन चुकीची आहे. उजव्याच्या पलीकडे बंदर चेंडू निघून जातो. या पंचांचा वाईटचा इशारा. पहिली अवंत धाव या ओव्हरमध्ये रोशनने मात्र खर्च केली, परंतु जास्त निराश होणार नाही कॅप्टन. ज्याप्रमाणे आतापर्यंत गोलंदाजी त्याच्याकडे आपण पाहिलेली आहे. धावसंख्या 1 ने हलूस पुढे सरकेल. बिनबाद 17. छोटीशी पार्टनरशिप बबुश आणि श्याम या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. या जणू काय असं वाटतं की या ठिकाणी फलंदाजी या षटकामध्ये करण्यासाठी आलेच नाही. ज्याप्रमाणे गोलंदाज रोशन चेंडू हाताळतो आणि त्याला मात्र नक्कीच यशाच्या पाठीमागे सारंग वारंवार चेंडूला मात्र कलेक्ट करतो. या इथे मात्र कुठेतरी फलंदाजाला फॉलो केलं होतं. अगदी फलंदाजाला स्पर्श देणारा हा चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे असं वाटलं ते ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये सुरुवात झाली तशाच प्रकारची फलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहायला मिळेल, परंतु तशी प्रकारची फटकेबाजी आपण आतापर्यंत पाहिली नाही. आता मात्र संपर्क झाला आहे परंतु या ठिकाणी कार्पेटी सानेमध्ये चेंडू निघून जातो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी थोडंसं चेंडूभोवती गिरकी घेत आहेत, परंतु शियामने मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. कारण शियामकडे क्षमता आहे की तो कोणत्याही चेंडूवर मोठा फटका खेळे आणि जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र राहण्याचा प्रयत्न करतो शियाम आणि त्याच कारणाने दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न केला नाही. नेक्स्ट मॅच चिरोबा स्पोर्ट वाशेरे विरुद्ध संघर्ष समतानगर. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. ज्यावेळी पहिली इनिंग समाप्त होईल त्यावेळी आम्ही लगेच 2 संघामध्ये नाणेफेकी सुद्धा करणार आहोत. शॉर्ट थर्ड आहे, शॉर्ट फाईन लेग आहे आणि त्यानंतर बाकी सर्वच खेळाडू आपण जर पाहिले तर सीमेरेषेच्या अगदी जवळ आपल्या संघाची सुरक्षा करण्यासाठी स्थिर आहेत. इथे मात्र खराब चेंडूची लेंथ डाव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळतो. दुसरा स्वेर चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि धावसंख्या हलूच कासोपछाप गतीने मात्र पुढे सरकताना 19. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं पूर्णपणे चित्रीकरण करण्यात जात आहे. रवी गुलवी, प्रथमेश पाटील आणि त्यांचे पूर्ण टेक्निकल टीम सज्ज आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि या ठिकाणी चेंडू इष्टांना स्पर्श करून मात्र निघून जातो. या पहिला बिग विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. फारीज चॅलेंजर्स तलवली संघासाठी सीएम माघारी परतताना.
श्यामने आपल्या इनिंगला खूपच छान प्रकारे सुरुवात केली होती. सिक्सरने आपलं खातं उघडलं, त्यानंतर चौकार पाहिला, परंतु मोठी इनिंग्स मात्र या ठिकाणी रीड करू शकला नाही. याचं कारण काही रोशनचं जबरदस्त कमबॅक षटक, ज्या विकेटची आवश्यकता आहे तो विकेट सुद्धा प्राप्त केला आणि अशा रीते 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त. फक्त 3 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये रोशनने. बॅकच्या साहाय्याने 1 धाव आली तर अतिरिक्तच्या साहाय्याने 2 धावा. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 19 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज रमीज, एक काल असा होता की हे सर्वच खेळाडू तलवली संघासाठी मात्र खेळायचे. तलवली स्पोर्ट तलवली, परंतु नक्कीच या ठिकाणी थोडंसं आपल्याला परिवर्तन पाहायला आपल्याला फारीच चॅलेंजर तलवली असा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी हे सर्वच खेळाडू खेळताना आपण पाहतोय. तर प्रकाशजी दलवी यांनी मात्र सीमेच्या पलीकडे एक झेल टिपला होता. त्या झेलसाठी तब्बल 400 रुपयाचा कॅश, 200 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे आणि मी प्रवीणजी गगे यांना विनंती करतो की आपण हे कॅश प्राईज आपण या ठिकाणी द्यायचं आहे. दरम्यान तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आणि काय स्वागत केलं आहे. जबरदस्त हुकचा फटका, चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 6 धावांसाठी षटकार. खराब चेंडू इथे मात्र आपण पाहतो रिप्लेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय खराब चेंडूची लेंथ डाव्या स्टीवर उचली घेणारा चेंडू होता आणि काय जबरदस्त हुकचा फटका आपण पाहतो या फलंदाज बबूच्या बॅटमधून. अतिशय जबरदस्त दमदार फटका इथे मात्र पाहायला मिळाला. दरम्यान आज सन्माननीय भूषण दलवी यांचा जो वाढदिवस आहे आणि मिस्टर लाकेश दलवी यांच्या माध्यमातून भूषण दलवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद लाकेशजी, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. एखादा मान्यवराचा इथे मात्र या ठिकाणी गॉगल राहिलेला आहे, जर कोणाचा असेल तर आपण तो घेऊन जायचा आहे. समोरच्या कक्षामध्ये मात्र तो या ठिकाणी जमा केल्यात आलेला आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज विपुलने आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. उलटा चेंडू आहे ऑन साइडला, खूपच छान कलेक्शन इथे मात्र पाहायला मिळते, परंतु खराब क्षेत्ररक्षण, चेंडू निघून जाईल सीमेरीच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या ओव्हरचा आपण जर विचार केला तर नक्कीच कुणीतरी बबूश स्ट्रगल करत होते, परंतु या ओव्हरमध्ये खूपच छान फटके म्हणजे त्याच्याकडे आपण पाहतोय. कारण गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावर पाहायला मिळत नाही आणि त्याच कारणाने इथे मात्र फलंदाज आता मात्र या ओव्हरमध्ये थोडंसं हवी होत असताना गोलंदाजावर पुन्हा एकदा फुलटॉस. चेंडूची लेंथ आहे, लॉंग ऑन खेळाडू सज्ज झालेले आहेत. थोडासा वेळ चेंडू हवेत होता, परंतु या ठिकाणी खूपच छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सारंगच्या माध्यमातून चांगली फेकी पाहायला मिळाली आणि या फटक्यामागे फक्त 1 धावेवर फलंदाज संतुष्ट असताना धावसंख्या पुढे सरकते. या 1 गडी बाद 30. चांगल्या पोझिशनमध्ये आपण आता फारीज चॅलेंजर्स तलवली संघाला आपण पाहतोय, कारण अजूनही त्यांच्याकडे चांगले फलंदाज शिल्लक आहेत. त्यामध्ये आपण नक्कीच एहतेशाम असेल, अम्मार असेल, चांगली फलंदाजी करू शकतात. अरबाज सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे आणि इथे मात्र रमेशने आल्याला स्विच केल्याचा प्रयत्न, परंतु व्हॉट अ ग्रेट कॅच. काय झेल टिपला, अतिशय सुरेख झेल आणि इथे मात्र रमेशचा समाप्त होतोय खेळ. फलंदाज बाद. शाम का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सलामी एक बात समझिए, दम को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन? अरे दीवानो. काय जबरदस्त या ठिकाणी मात्र परफॉर्मन्स करतो आपल्या संघासाठी. खूपच छान फटका इथे मात्र एक्झिक्यूट केला होता, परंतु या ठिकाणी सीमेरीच्या पलीकडे मात्र चेंडू जाऊ शकला नाही. याचं कारण सुरेख झेल रोशन मात्र या ठिकाणी समाप्त करतो या ड्रीपमध्ये. रबीचे बाद होण्यापूर्वी एकही धाबाचं आपल्या संघाला योगदान दिलं नाही. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर होते अम्मार, ते कॅप्टन सुद्धा आहेत फारीज चॅलेंजर तलवली संघाचे. एकूण धावसंख्या पाहू शकता. दुसरा झटका इथे मात्र लागत असताना तलवली संघाला
36 या धावसंख्येवर. ही लाईन चुकीची आहे कारण चेंडू निघून जातो उजव्या इष्टीच्या पलीकडे. पंचांचा वाईटचा इशारा. लगेच विपुलने आपल्या षटकाला कुठेतरी पण पाहिले तर खराब सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जयेश करतायत सीमारेषेच्या अगदी जवळ, परंतु झेल ड्रॉप. कॅचेस पकडणं फार गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि नेहमीच म्हणत असतो की कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ. परंतु कुठेतरी या समीकरणाचा विसर पडला असावा आणि इथे मात्र जीवनदान मिळतोय फलंदाज अंबारला. 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण गेल्या आणि संघाची धावसंख्या आता मात्र डबल 3 मध्ये इथे पोहोचतोय या 33. परंतु रोशनचं मी कौतुक करेन, ज्यावेळी रोशनने दुसरं षटक हाताळलं. फक्त आपल्या स्पेलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि नक्कीच कुठेतरी एक नवीन ऊर्जा जे गणेश आपल्या संघाच्या संघामध्ये मात्र आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळाली. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि ज्या ठिकाणी आपण जे आउटफील्ड पाहतोय थोडीशी खालवर आहे आणि तिथे मात्र तर एखाद्या वेळी चेंडूला गॅप पिल्याला तर मात्र थांबवणं पूर्णपणे अशक्य आहे आणि त्याच कारणाने पाहतोय चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे निघून जातो या 4 धावांसाठी चौकार. तर 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 2 गडी बाद 37. अजून एका षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे छेरोबा स्पोर्ट वाचिरे संघाचा कॅप्टन आणि समतानगर संघाचा कॅप्टन. दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना या ठिकाणी पाहणार आहोत. आतापर्यंत पहिल्या दिवसात आपण जर खेळ पाहिला तर किरण स्पोर्ट जांभूलपाडा आणि जय हरी राजनोली या 2 संघाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यानंतर आपण स्वराज जिल्हा डोळे संघ सुद्धा पाहिलं तर सेमीफायनलमध्ये मात्र त्या संघाने धडक दिलेली आहे. कालचा दिवस पाहिला तर पीजी स्पोर्ट खोकचे संघाने मात्र गाजवला आणि आज पाहूया कोणता संघ मात्र सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. उद्या या स्पर्धेचं समापन असेल, निरोप देणारा दिवस असेल आणि उद्या आपण नक्कीच 40 प्लसचे सामने सुद्धा पाहणार आहोत. सेमीफायनल, क्वार्टर फायनल, त्यानंतर 40 प्लसचा मेगा फायनल आणि आपण रेग्युलर क्रिकेटचा सुद्धा मेगा फायनल काय उद्या सायकलच्या सत्रामध्ये पाहणार आहे. तर शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सारंग. एकूण धावसंख्या 37 आपल्याला आकडा हा धावफलकर पाहायला मिळतोय. मात्र खराब चेंडू सुरुवात केली सारंगने. फुलटॉ चेंडू आहे. बराच वेळ चेंडू आकाशात हवेमध्ये होता. जो वेळी चेंडू मात्र धर्तीवर दान झाला तत्पुरती मात्र फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. अगदी 3 खेळाडू चेंडूपर्यंत झेले टिपण्यासाठी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मात्र एकही खेळाडू तिथे मात्र पोहोचला नाही आणि त्याच कारणापासून फलंदाजाने एक संधी निर्माण झाली होती की तुम्ही सहजपणे तिथे 2 धावा पूर्ण करू शकले. सारंग पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा हुक करतोय बाबूश. अरे चेंडू निघून जाईल लॉंग लेगच्या बाहेर. देखना फटका, षटकार. बबूच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा षटकार आणि दोन्ही षटकार जर आपण पाहिले तर त्याच दिशेने इथे मात्र हुकच्या अंदाजामध्ये मात्र या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत बबूशने. जबरदस्त इथे मात्र शॉट सिलेक्शन आणि कुठेतरी आता मात्र सारंगच्या मनामध्ये आता प्रश्न पडला असेल की कशा प्रकारची चेंडूची फेकी इथे मात्र हातालावी लागेल, कारण धावसंख्या आता मात्र पूर्णपणे वेग पकडताना तब्बल 45 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये जुना चेंडू द्यायचा आहे आणि नवीन चेंडू द्या, कारण या स्पर्धेचा नियम आहे चेंडू जर हरवला किंवा चेंडू फुटला तर मात्र तुम्हाला नवीन चेंडूच दिला जाईल. जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन सन्माननीय भूषण दलवी, अमोल दलवी, भगवानजी भुईर, अमरगडा मंडल कासने, ग्रामस्थ मंडल कासने यांच्या सर्वांच्या प्रयत्नांना मात्र यश प्राप्त झालेलं आहे. ज्याप्रमाणे आपल्याला या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं, या स्वर्गीय महादेवजी दलवी यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली मात्र देण्याचा पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न आहे.
इथे मात्र थोडंसं सफळ झाले. बबूशी ऑफस्टमच्या थोडं बाहेर निघाले होते, परंतु या ठिकाणी पहा ओव्हरथ्रोच्या रूपाने सुद्धा मात्र धावा आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा वाईटचा इशारा आणि 1+2 एकूण 3 धावा इथे मात्र बोनच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोड्याशा चुका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जय गणेश वापले संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आणि क्रिकेटचा खेळ म्हटलं तर एक छोटीशी चूक सुद्धा कधी कधी तुम्हाला एखाद्या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जात असते आणि त्या चुका मात्र तुम्हाला नक्कीच सुधाराव्या लागतील. तुम्हाला एखादा स्पर्धा जिंकायची असेल, एखाद्या संघाला तुम्हाला पराभूत करायचा असेल तर पहा पुन्हा एकदा चुकीची लेंथ. खरं सारंग आपण जर पाहिलं तर रेग्युलर गोलंदाज नाही, प्रॉपर गोलंदाज नाही आणि त्याच कारणाने मात्र अशा प्रकारची चेंडूची फेकी त्याच्याकडनं आपण पाहतोय. धावसंख्या 49, 49 धावा, एक चांगली स्थिती, एक चांगली धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. ती म्हणजे फारीज चॅलेंजर्स तलवली संघाची. इथे मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होतं, परंतु या ठिकाणी बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही कॉन्टॅक्ट पाहायला मिळत नाही. असं वाटतं की नक्कीच 50 धावांच्या पलीकडे आपल्याला हा आकडा धफळकावर नक्कीच पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे बबूशी इथे मात्र चांगली फलंदाजी करतोय, परंतु आता मात्र कुठे सारंगच्या कानापर्यंत आवाज गेला असावा की नक्कीच तो सांगतो की मी सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे की मी चांगली गोलंदाजी करू शकतोय. आणि तशा प्रकारचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. पंचांचा बायचा इशारा अवंतर धावसंख्येवर आणि या अवंतर धावेने 50 धावा इथे मात्र स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फारीज 11 तलवली संघाची चांगली स्थिती आपण म्हणू शकतो की कारण प्रति 4 षटकांचे सामने आहेत. नक्कीच गोलंदाज तो एक बेनिफिट मिळू शकेल की तुम्ही त्या धावांचं संरक्षण करू शकता. अशा प्रकारची धावसंख्या उभी केलेली आहे फलंदाजाने. आणि यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका, मोठी मॅच आपल्या समोर येत आहे. शिरोबा स्पोर्ट वाशेरे विरुद्ध संघर्ष समतानगर या दोन संघामध्ये एका बाजूला असतील योगेश दोंदे, भीमसेन, पप्पू त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली. आणि दुसऱ्याकडे आपण पाहिलं तर माइटी महेंद्र मागे यांना आपण एन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. हिरामन शेलार असतील, उज्ज्वल शेलार असतील. इथे मात्र खूपच छान स्वीपचा फटका या ठिकाणी स्लॉक केला जातो. शतरशी होते त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या डोक्याच्या वरनं मात्र चेंडू निघून जाईल. एका टप्प्याने 4 धावांसाठी चौकार. टायमिंग पाहिली आपण या फटक्यामागे अम्मारच्या माध्यमातून आणि अम्मारच्या बाटमधून निघणारा हा दुसरा चौकार. आणि इथे मात्र या ठिकाणी लिगल डिलिव्हरी डॉट चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडूने मात्र पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झाला आहे. एकूण धावसंख्या फारीज 11 तलवली संघाची आपण पाहू शकता 2 गडी बाद 54. आणि हा सामना जिंकण्यासाठी जय गणेश वापाली संघाला 55 धावींची गरज आहे. या धावांचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. दोन्ही संघाचे संघनायक तिथे मात्र उपस्थित असतील आणि आपण लगेचच नाणेफेकी करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे सज्ज झालेले आहेत. सन्माननीय प्रकाशजी दलवी यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. वेलकम भीमसेन आणि वेलकम माइटी महेंद्र. सन्माननीय प्रकाशजी दलवी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. नक्कीच भीमसेन यांच्या माहितीसाठी आपण कॉल पाहू शकता. एका बाजूला महादेव स्मृती चेक 2021 तर दुसऱ्या बाजूला ज्या संघाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे अमरखेडा मंडल कासने असा हा कॉल नाणं इथे मात्र तयार करण्यात आलेला आहे. तर भीमसेन कॉल देत आहेत. अमरखेडा मंडल कासने असा त्यांचा कॉल आहे, परंतु आलेला आहे स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021. मान्यवरांचा आभार. विनंती करतो की आपण टॉस बॉक्स करून आपण सरळ व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. माहिती नक्की टॉस तुम्ही जिंकला. या पहिल्या सामन्यात कुठेतरी तुम्ही प्रेक्षकांना निराश केलेला आहे, परंतु त्याची पुनरावृत्ती होणार नाही असं मी माझं स्वतःचं मत व्यक्त करतो. या टॉस जिंकला या काय करण्याचा निर्णय? फिल्डिंग करणार शतरक्षण करायचं आहे. काय वाटते की महेंद्र तुम्ही समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवू शकता? 40 ते 45. माहिती पहिल्या तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवतात, परंतु ही खिलपट्टी नक्की तुम्ही जाणून घेईन की महेंद्र फलंदाजीसाठी नंतरून आहे की गोलंदाजीसाठी? बॉलिंगसाठी चांगली आहे, कारण का थोडी विकेट लांब आहे आणि थोडी बॉल खालतीवर जातो, थोडा तकलीफ होते बॅटिंग करायला. तर काय गोलंदाजीमध्ये क्रमवारीमध्ये काय चेंजेस पाहायला मिळतील आम्हाला? नाही तसं काय नाही, कारण का इलेक्शनमुळे पोरांची प्रॅक्टिस पण नाही. मी सांगितलं फ्री माइंड खेळा जसं होईल तसं.
कुठेतरी तुम्हाला टायटलची गरज आहे माहिती कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, तर नक्कीच तशा प्रकारचा खेळ आम्हाला या स्पर्धेमध्ये तुमच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हो नक्कीच, कारण काय प्रयत्न तर करतोच आम्ही, आता बघूया नशिबाचा. आणि ज्याप्रमाणे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात माहितीच्या बाटमध्ये षटकाराची, तशी प्रकारची आतषबाजी खेळी इनिंग्स आम्हाला पाहायला मिळेल का? हो नक्कीच, प्रयत्न आम्ही करेनच 100%. तर नक्कीच यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भीमसेन, तुम्ही टॉसची मागणी केली परंतु प्राप्त झालं नाही. बी प्लॅन तुम्हाला यूज करावा लागेल, फलंदाजी करायची आहे, कारण तुम्ही पहिल्या सामन्यात चेसिंग करताना जिंकलाय, परंतु आता थोडंसं आव्हान खडतर असेल. तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे, काय मनामध्ये माइंड सेट केलं आहे तुम्ही? टॉस जिंकल्यावर मी पण फलंदाजी घेणार होतो, पण आम्हाला फलंदाजी मिळाली आणि 60+ जाण्याचा प्रयत्न करू. खूप चांगला संघ आहे, त्यात महेंद्र मागे, इरामन खूप चांगले फिल्डर आहेत, रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना पण. हो नक्कीच. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर पप्पूने खूपच छान मॅच विनिंग केली साकारलेली आहे, परंतु त्या व्यतिरिक्त कोणत्या खेळाडूकडे तुम्हाला जास्त अपेक्षित आहेत की या महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी तुमच्या संघासाठी करू शकतील? हो नक्कीच, पप्पूने खूप चांगली फलंदाजी केली आणि आत्ताही अपेक्षा आहेत. रोशन आहे, अनिश आहे, योगेश दोंदे आहेत, असे फलंदाज आहेत माझ्याकडे. सर्वच कॅप्टनने या स्पर्धेची सराहना केलेली आहे, परंतु भीमसेनचं मत नक्कीच मी जाणीन या स्पर्धेबद्दल. हां, तेच बोलायचं होतं मला. खूप चांगलं असं आयोजन आहे आणि चांगली संधी दिली आम्हाला आणि चषकी बघून तर डोळे असे भारावतात आहे आणि चषक घेण्याची अपेक्षा आहे आम्हाला. बघूया. ओळखीचं स्वप्न आहे की इथून एखादा चषक आमच्या गावामध्ये घेऊन जाण्यात, तर नक्की तुमचं ते स्वप्न पूर्ण व्हावं, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, टॉस या ठिकाणी समाप्त झालेला आहे. या ठिकाणी चिरोबास्फोट वाशिरा संघाचे कॅप्टन टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर जाऊया आपण सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये. सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक अजय गरत यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद योगेश. कहा जाता है कि हज़ारों मील की यात्रा एक कदम से शुरू होती है, लेकिन यहाँ पर तो 4 कदम से ही मानो शुरुआत कर दी है बैट्समैन ने. पहली गेंद पर विपुल के बैट से शानदार चौका, जगह मिली थी हाथ खोलने के लिए, पॉइंट के ऊपर से गेंद को निकाल दिया और चौका जड़ दिया है. 55 रनों का टारगेट है जय गणेश वाफाली टीम के सामने इस मैच को जीतने के लिए. अम्मार की ये गेंद इस बार अपने आप को रूम देकर खेल दिया है. एक और खूबसूरत शॉट फिर से पॉइंट के ऊपर से, एक और दमदार स्ट्रोक. देखना है 4 या 6, अंपायर का इशारा अभी तक आया नहीं और इस बार ये 6 रन. विड्थ मिल रहा है और उसका भरपूर फायदा उठा रहे हैं विपुल सांबरे. एक युवा खिलाड़ी है और क्या बैटिंग कर रहे हैं अपनी टीम के लिए. आत्मविश्वास से लबालब नजर आ रहे हैं बैट्समैन विपुल सांबरे. उनका साथ देने के लिए जयेश क्रीज पर पहुंचे हैं. ये सलामी जोड़ी है जय गणेश वाफाली टीम की. स्कोर 10 रन बिना किसी नुकसान के. अम्मार एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट. इस बार कहीं ना कहीं गलती कर बैठे, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास. हालांकि ये गेंद भी ऑफ स्टंप के बाहर ही थी, थोड़ी सी नीची रही टप्पा पड़ने के बाद. कुछ मौक़ों पर ऐसा हुआ है इस मैदान पर, इस विकेट पर की गेंदें थोड़ी सी नीची रही है, लेकिन ओवरऑल देखा जाए तो ये बहुत बढ़िया बैटिंग फ्रेंडली विकेट है, जिस वजह से यहाँ पर काफ़ी बड़े बड़े स्कोर्स बनते हुए नजर आए हैं. बहुत अच्छी गेंद, इस बार जोरदार अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं. गेंद जा रही है पीछे थर्ड मैन की दिशा में. फील्डर पीछा कर रहे हैं लेकिन आउटफील्ड बहुत ही तेज और गेंद सीमा रेखा के बाहर. लेग बाइस के रूप में 4 रन. बहुत ही बढ़िया निर्णय अंपायर उमेश केने का, क्योंकि जब बैट्समैन स्ट्रोक खेल रहे थे, जब गेंद पैर पर लगी थी तो तीनों भी स्टंप्स उन्होंने खुले कर दिए थे, यानी कि ऑफ स्टंप के लाइन के बाहर इम्पैक्ट था और नियमों के अनुसार ऐसे में बैट्समैन को एलबीडब्ल्यू आउट नहीं दिया जा सकता है. इस बार हुक कर दिया है, कोई मौका नहीं किसी भी फील्डर के पास गेंद को रोकने का. एक और चौका. सोच नजर आ रही है बैट्समैन विपुल की और बहुत ही बढ़िया शॉट्स खेल रहे हैं. 2 चौके उनके बैट से निकले हैं, एक सिक्सर और एक लेग बाइस के जरिए भी चौका देखने को मिला है. कुल रन संख्या इस समय 18 रन बिना किसी नुकसान के. ईंट का जवाब सही मायनों में पत्थर से देते हुए इस समय वाफाली टीम के सलामी बल्लेबाज विपुल. अमार काफ़ी महंगे साबित होते हुए. शॉर्ट पिच गेंद ये थोड़ी सी नीचे रही थी, पुल किया है, लेकिन फील्डर मौजूद है वहाँ पर. मुफीद के रूप में रनआउट का अवसर हो सकता है. अपील हुई वहां पर, लेकिन बैट्समैन अपने क्रीज में सुरक्षित तरीके से पहुंच गए. विपुल स्ट्राइक
अपने पास रखते हुए अगले ओवर के लिए विपुल। बहुत अच्छी शुरुआत की है जय गणेश वाफाली टीम ने। 57 रनों का बल्कि 55 रनों का पीछा कर रही है वाफाली टीम। स्कोर 19 रन बिना किसी नुकसान के, एक ओवर की समाप्ति। बचे हुए 3 ओवर्स में 36 रनों की आवश्यकता। तो पारी की शुरुआत में जो रिक्वायर रन रेट 14 के ऊपर का था, 14 के करीब था बल्कि, वो अब देखिए ठीक 12 रन प्रति ओवर का हो चुका है, क्योंकि पहले ओवर में दमदार बैटिंग विपुल ने की है। जयेश भी एक बेहतरीन बल्लेबाज है, अच्छे ऑलराउंडर है, और पिछले 2 सीज़न में हमने देखा है कि इन 2 खिलाड़ियों ने बेहतरीन प्रदर्शन किया है जय गणेश वाफाली टीम के लिए। वाफाली टीम काफ़ी बदल गई है। एक समय हुआ करता था जब पीटीसी, और ना सिर्फ पीटीसी के बाहर भी वाफाली टीम का दबदबा रहता था, जब संदीप काटोले, संदीप विशे, मगन विशे जैसे खिलाड़ी टीम में हुआ करते थे। लेकिन ये सारे खिलाड़ी अब लगभग रिटायर हो गए हैं और युवा खिलाड़ियों के कंधों पर जिम्मेदारी है। लेकिन अभी भी वाफाली टीम काफ़ी मजबूत टीम है। दूसरी तरफ फारिस चैलेंजर्स तलवली टीम है। नया ओवर लेकर मोहम्मद, स्विच की कोशिश, गेंद हवा में और आउट। बहुत अच्छा कैच, शॉट थर्ड मैन के खिलाड़ी ने, अली ने वहां पर कोई गलती नहीं की, और ये रहा पहला विकेट। सामना करेंगे मोहम्मद की अगली गेंद का। गेंद हवा में खड़ी हो गई है, खुद गेंदबाज गेंद के नीचे। एक और अच्छा कैच, कॉटन बोल्ड, और एक और झटका लगता हुआ जय गणेश वाफाली टीम को। फारिस 11 तलवली टीम की वापसी होती हुई इस मैच में मोहम्मद ने 2 गेंदों पर 2 करारे झटके दिए हैं। हैट्रिक पर आ गए हैं मोहम्मद। और देखिए तलवली टीम जो इस समय हम देख रहे हैं एक्शन में, फारिस 11 जो पहले यंग बॉयज़ के नाम से भी खेला करती थी, मोहम्मद उनके प्रमुख बॉलर रहे हैं। मुझे लगता है कि ज़्यादा टूर्नामेंट के यदि सेमीफाइनल फाइनल तक ये टीम पहुंचती तो कई टूर्नामेंट में मोहम्मद को बेस्ट बॉलर का अवार्ड भी मिल सकता था। क्योंकि ज़्यादा मैचेस खेलने का मौका नहीं मिलता है, उस वजह से वो थोड़े पीछे रह जाते हैं, लेकिन जितना भी मौका मिलता है उसमें बहुत ही शानदार गेंदबाजी करते हैं मोहम्मद। हैट्रिक गेंद, सामना करेंगे जयेश। लोअर फुल टॉस, इस बार कलाइयों के सारे मोड़ दिया है डीप मिड विकेट की तरफ। वहाँ पर अम्मार मौजूद है, फारिस चैलेंजर्स के कैप्टन। 1 रन लेने का अवसर। हैट्रिक गेंद थी तो उस वजह से इस गेंद पर ज़्यादा आक्रामक शॉट नहीं खेला जयेश ने। कहीं ना कहीं पारी को थोड़ा सा संभालने की भी आवश्यकता है। विकेट से यदि लगातार गिरते जाएंगे तो फिर मुश्किल हो सकता है मैच को जीतना जय गणेश वाफाली टीम के लिए। नंबर 4 पर आए हैं सारंग काठोड़े, सामना करते हुए मोहम्मद का। हल्की से शॉट गेंद पुल कर दिया है, फिर से गेंद जा रही है डीप मिड विकेट की तरफ। फिर से अम्मार एक्शन में, 1 रन लेने का अवसर वहां पर बैट्समैन सारंग के पास। अच्छा स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच लेकर खेला था उन्होंने। थोड़ा सा आत्मविश्वास जरूर बढ़ेगा इस स्ट्रोक के बाद। खाता खुलता हुआ सारंग का। स्कोर धीरे धीरे अब आगे बढ़ता हुआ 21 रन 2 विकेटों के नुकसान पर। यहां से और जीतने के लिए 34 रनों की जरूरत, मात्र 14 गेंदें शेष है। खेल हर ओवर के बाद बदलता हुआ हमें दिखाई दे रहा है इस पूरे मैच में। इस बार स्लॉक स्वीप की कोशिश, लेकिन मिडल नहीं कर पाए। गेंद जा रही है वाइडिश लॉन्गॉन की तरफ, वहाँ पर फील्डर तैनात है। अर्जेंसी तो दिखानी होगी बड़े शॉट्स के लिए, क्योंकि समीकरण अभी भी उतना आसान नहीं है। गेंदें काफ़ी कम बची है, मात्र 13 गेंदें शेष है। जीतने के लिए अभी भी 33 रनों की ज़रूरत है। स्कोर हुआ है 22 रन 2 विकेटों के नुकसान पर। 7 खिलाड़ी बाउंड्री पर है, ऐसे में चौका लगाना थोड़ा सा मुश्किल भी बन जाता है, लेकिन छक्का यदि लगाना है तो फील्डर के ऊपर से खेलना पड़ेगा। इस बार नो बॉल। काफ़ी अच्छा ओवर घट रहा था, 5 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए थे, लेकिन इस बार कहीं ना कहीं ओवर स्टेपिंग कर बैठे, जिस वजह से अंपायर ने नो बॉल घोषित किया है। और एक अच्छा अवसर सारंग के पास, अगली गेंद फ्री हिट होगी।
एक बड़ा शॉट यहाँ पर खेलना होगा सारंग को। नो बॉल के चलते स्कोर 23 पर पहुंच चुका है और 32 रनों की जरूरत, मात्र 13 गेंदें शेष। फ्री हिट, बढ़िया ड्राइव लेकिन गैप में नहीं खेल पाए। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, सफाई से फील्ड किया और लौटा दिया गेंद को बॉलर के पास, और इसके साथ ही ये सफल ओवर मोहम्मद का समाप्त होता हुआ। गजब की गेंदबाजी रही मोहम्मद की, मात्र उन्होंने अपने ओवर में 5 रन खर्च किए और 2 सफलताएं प्राप्त की। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, स्कोर 24 रन 2 विकेटों के नुकसान पर। ये मंच का नज़ारा आपकी स्क्रीन पर, बहुत ही आकर्षक ट्रॉफीज। और अभी अभी एक कैप्टन ने, भीमसेन ने जिक्र किया था कि ट्रॉफीज लाजवाब है, जितनी मेरी हाइट है उतनी हाइट की एक नंबर की ट्रॉफी है। और देखिए अन्य ट्रॉफीज भी काफ़ी बड़ी बड़ी है, भव्य ट्रॉफीज। कल पता चलेगा कि कौन सा कप्तान इस भव्य ट्रॉफी को उठाएगा। जैसे कि हम बार बार बता रहे हैं कि 2 टीमें रेगुलर क्रिकेट से सेमीफाइनल में पहुंच चुकी है, स्वराज 11 ढोले और कुक से। नेवर लेकर रमीज, एक अनुभवी गेंदबाज, लेकिन खराब गेंद से शुरुआत। फुल टॉस, वो भी बीमर है, गेंद को खेल दिया है डीप कवर पॉइंट बाउंड्री के बाहर। फील्डर ने कोशिश तो की थी लेकिन रोक नहीं पाए, गेंद सीमा रेखा के बाहर निकल चुकी है 4 रनों के लिए। 5 रन मिले हैं, ये देखिए जोरदार तरीके से स्लैश किया था। स्वीपर कवर में फील्डर मौजूद थे लेकिन उनके बाई तरफ से गेंद को खेलने में कामयाब रहे। 4 रन, 5 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 2 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद फ्री हिट, इस बार फिर से फुल टॉस है लेकिन ऊंचा खेल बैठे हैं, मिस टाइम कर बैठे। अच्छा कैच लिया है सियाम ने, लेकिन उनको पता है कि फ्री हिट गेंद है, तुरंत थ्रो किया लेकिन ओवर थ्रो, क्या रनआउट का मौका होगा? जी हाँ, बैट्समैन रनआउट। फ्री हिट गेंद पर अपना विकेट फेंकते हुए वहां पर सारंग। दो रन भी मिले थे वहां पर लेकिन उससे जी भरा नहीं बल्लेबाजों का। तीसरे रन की कोशिश की, वहां पर ओवर थ्रो हुआ था, उसको देखते हुए ये तीसरा रन लेने का प्रयास किया गया लेकिन बैकअप अच्छा था गेंदबाज के पीछे, और आखिरकार तीसरे रन के चक्कर में सारंग रन आउट होकर पेविलियन में लौटते हुए। गिरने वाला ये तीसरा विकेट जय गणेश वाले टीम का। स्कोर हुआ है 31 रन और 24 रनों की ज़रूरत है मैच को जीतने के लिए। कश्मकश भरा क्रिकेट देखने को मिल रहा है, बहुत ही रोमांचक स्थिति में ये मैच। हाई स्कोरिंग मैचेस यहाँ पर काफ़ी रोमांचक रहे हैं। जब भी स्कोर 50 और 60 के बीच में हुआ है तो मैच अंतिम ओवर तक और अंतिम गेंद तक कई बार चला गया है। पिछला मैच कितना रोमांचक हुआ था, 20 रन अंतिम ओवर में चेज किए गए। श्रावण स्पोर्ट्स बोकरी टीम द्वारा नीलेश कथोरे ने 34 रनों की धुआंधार पारी खेली और श्रावण स्पोर्ट्स बोकरी टीम ने वो मैच जीता शिवशक्ति कोशिम्बी के विरुद्ध। नए बैट्समैन आए हैं अनिकेत, जयेश के पास ट्राई, इस बार स्विंग एंड मिस, थोड़ी सी नीची रहती हुई गेंद। इस पारी में ज़्यादा हालांकि ये हो रहा है कि गेंद टप्पा भरने के बाद थोड़ी सी नीची रह रही है। 3 से 4 बार ऐसा हुआ है इस पारी में, खासतौर पर जब स्लाइटली फुलर लेन गेंदबाजी होती है। इस बार फिर से ऑन साइड में उठाना चाहते थे, ठीक तरह से खेल नहीं पाए। इससे पहले कि विकेट कीपर अपनी दाहिनी तरफ जाकर गेंद को उठाते, लेग बाय के जरिए 1 रन। स्कोर बढ़ता हुआ 32 रन 3 विकेटों के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल चल रहा है। इस ओवर की अब 3 गेंदें बाकी है, यानी कि कुल मिलाकर 9 गेंदें बची है और 9 गेंदों में जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता। 9 बॉल्स एंड 23 रन्स टू गेट। 9 चेंडू आणि 23 धावा। ऑन साइड में 4 खिलाड़ी बाउंड्री पर, ऑफ साइड में 3 खिलाड़ी बाउंड्री पर है। इस बार दिशा से भटके और पड़े फटके, बहुत ही शानदार स्ट्रोक, 4 रन। बुरी बला होती है, तीनों स्टंप्स खुले कर दिए थे और कहीं ना कहीं बैट्समैन को बोल्ड करने का प्रयास किया था वहां पर रमीज ने, और उसमें ही वो फंस गए।
गेंद थोड़ी लेग स्टंप की तरफ आ रही थी, उसका फायदा उठाया, बहुत ही बढ़िया तरीके से गेंद को निकाल दिया लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर अनिकेत ने। इस बार ऊंचा उठा दिया है, ये कैच बन सकता है। अमर गेंद के नीचे, ओ गलती, कप्तान द्वारा गलती हुई है, कैच ड्रॉप, और ये गलती बहुत भारी पड़ सकती है। पिछले मैच में हमने देखा कि त्रिशूल ठाकरे के हाथों से कैच छूटा था स्टंप्स के पीछे, और वही ड्रॉप जो कैच हुआ था वो हार का कारण भी बना। बाद में नीलेश का कैच छूटा था, उन्होंने ही मैच जिताया श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीम को। शिव शक्ति कोशिम्बी टीम ने वो मैच गंवा दिया। इस मैच में अनिकेत का जो कैच ड्रॉप हुआ है वो काफ़ी भारी पड़ सकता है, क्योंकि अनिकेत लंबे शॉट्स खेलने में माहिर है। स्कोर 38 पर पहुंच चुका है, अभी भी 17 रन चाहिए। मैच अभी भी किसी भी टीम के पक्ष में झुका हुआ नहीं है, रोमांचक मैच। बढ़िया गेंद, अंतिम गेंद पर कोई रन नहीं, ओवर समाप्त होता हुआ। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 38 रन 3 विकेटों के नुकसान पर। 6 गेंदें बची है और जीतने के लिए वफाली टीम को बनाने हैं 17 रन। कश्मकश भरा क्रिकेट, गेंद और बल्ले के बीच की ये ज़बरदस्त जद्दोजहद, घमासान, और इसी तरह के मैचेस दर्शक देखना पसंद करते हैं। कुछ ऐसे मैचेस जहां पर अच्छे खासे रन्स भी बने और रोमांच भी हो। 6 गेंदों में 17 रनों की दरकार। इस मैच का टॉस वाफाले टीम के कैप्टन ने जीता था, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया, और कप्तान को जो उम्मीद थी गेंदबाजों से उस पर कहीं ना कहीं गेंदबाज खरे नहीं उतर पाए। रोशन ने बढ़िया गेंदबाजी की थी, 3 रन देकर 1 विकेट, लेकिन जो अन्य गेंदबाज थे अनिकेत, विपुल और सारंग काफ़ी महंगे साबित हुए थे। और बल्लेबाजी में बबूश ने दर्शकों को ज़रूर खुश किया, 25 रनों की अच्छी पारी खेली उन्होंने अपनी टीम के लिए, जिसके चलते 54 रन बनाने में कामयाब रही 2 विकेटों के नुकसान पर फारिस चैलेंजर्स तलवली टीम। लेकिन करारा जवाब भी तो दिया जा रहा है ना जय गणेश वाफाले टीम द्वारा। पहले ओवर में शानदार बल्लेबाजी देखने को मिली थी विपुल की, 15 रन बनाने के बाद आउट हुए। दूसरा ओवर बहुत अच्छा रहा फारिस के लिए, मोहम्मद ने मात्र 5 रन खर्च किए और 2 विकेट्स चटकाए। तो कहानी जिस तरह से वाफाले के गेंदबाजों की थी वैसी ही कहानी है इस पारी में तलवली के गेंदबाजों की। लेकिन अंतिम ओवर बहुत ही निर्णायक ओवर है, अली के हाथ में है गेंद, बायत के मध्यम गति के तेज गेंदबाज, 2 दाहिने हाथ के बल्लेबाज क्रीज पर है, जयेश के पास स्ट्राइक, ओवर पेच लॉफ्ट कर दिया है, खड़े खड़े लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। बिल्कुल कमजोर थी, वाइड हाफ वाली थी, लेकिन सीधे बैट से सामने लॉफ्ट कर दिया था लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। हालांकि खिलाड़ी भी मौजूद थे, लेकिन फील्डर के पास अवसर नहीं था, उनके सर के ऊपर से गेंद निकल गई सीमा पार 6 रनों के लिए। तो भव्य स्वागत इस अंतिम ओवर में किया गया है गेंदबाज अली का। दबाव निश्चित रूप से गेंदबाज पर रहेगा, क्योंकि पहली गेंद पर बड़ा शॉट खेलने में कामयाब रहे हैं बैट्समैन जयेश। जयेश कप्तान भी है जय गणेश वाफाले टीम के, और उनको पता है कि कितनी बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर है। समीकरण 5 गेंदें शेष, जीतने के लिए 11 रनों की जरूरत। अली की यह गेंद इस बार ऑन साइड में उड़ा दिया है, एक और छक्का। कमाल की बल्लेबाजी करते हुए कप्तान जयेश, सिक्सर के साथ 50 रन पूरे होते हुए जय गणेश वाफाले टीम के। और अब कहीं ना कहीं ऐसे लगता है कि वाफाले टीम का पलड़ा थोड़ा सा भारी हो गया है। 4 गेंदें बची है, 5 रन मात्र चाहिए, और जिस तरह से जयेश मिडल कर रहे गेंदों को, वो तो एक गेंद में भी मैच समाप्त कर सकते हैं। बहुत ही खतरनाक बैटिंग करते हुए, बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल किया, लेंथ बॉल थी लेकिन लगभग वो स्लॉट में आ गई थी, ऑन साइड में घुमाया उन्होंने मिड विकेट के ऊपर से। अली की ये गेंद, और ये भी चली मैदान के बाहर, विनिंग शॉट। वाफाले टीम ने इस मैच को जीत लिया है, गजब की बैटिंग जयेश द्वारा। के साथ वो 17 रन उन्होंने बनाए, मात्र 3 ही गेंदें लगी उनको, 3 गेंदों में लगातार 3 छक्के जड़े और मैच जय गणेश वाफाले टीम ने जीता।
मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन्स जय गणेश वाफाले अँड हार्ड लक फॉर हिज चॅलेंजर्स तलवली. मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ चलते हैं. वैसे देखा जाए तो 2-3 दावेदार नजर आ रहे हैं, लेकिन जिन्होंने मैच फिनिश किया है, जिन्होंने कप्तानी पारी खेली है, वही बने हैं मैन ऑफ द मैच. जयेश, जयेश आपण व्यासपीठावर यायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय रमेश दळवी साहेब